नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण मिशन जैविक अभियान क्रांती या अंतर्गत अल्वेरन ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून या मक्याच्या प्लॉटसाठी आपलं अल्ट्राकेन हे जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिलेली होती। तर या जर्मन टेक्नॉलॉजीचा या मक्यासाठी यांना काय फायदा झालाय ते आज आपण जाणून घेऊयात। तर नमस्कार दादा। नमस्कार। तुमची प्रथमतः आमच्या शेतकरी बांधवांसाठी ओळख करून द्या। आकाश मोहन नरवाळे, पाटकुल। हा जो प्लॉट आहे तुमचा, हा किती एकराचा प्लॉट आहे मका? 1.25 एकराचा। 1.25 एकराचा। ही मकाचं जे बी आहे तुम्ही हे कोणतं बी वापरले तुम्ही? 700 रुपये पिशवी, म्हणजे 700 रुपयावाली पिशवी तुम्ही या प्लॉट मध्ये वापरले तुम्ही, बरोबर? तर ही मकासाठी तुम्ही हे जे अल्ट्राकेन वापरलं होतं हे का वापरलं तुम्ही? ती दुसरा प्लॉट बघितला त्या जणाचा मित्राचा ना, त्याचा रिझल्ट बघून आणलं, बरोबर? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या मकाची पेरणी केली, तुम्ही खत टाकली, त्यावेळेस तुम्हाला मकाची वाढ म्हणजे पाहिजे तशी आली नव्हती, त्यामुळे तुम्ही त्याचा प्लॉट बघून तुम्ही वापरलं, बरोबर? तुम्हाला हे वापरून तुम्ही स्प्रे केलाय पहिला, त्या स्प्रे नंतर तुम्हाला काय बदल जाणवला प्लॉट मध्ये? काळोख आली प्रथमतः त्याची। काळोखी किती दिवसात आली तुम्हाला? 4 दिवसानंतर दाखवला रिझल्ट। 4 दिवसानंतर तुम्हाला काळोखी जबरदस्त दाखवायला लागली। पानांच्या कॅनोपी मध्ये काय बदल जाणवला तुम्हाला त्यावेळेस? दरवर्षी लहान पानं असते, ह्या वर्षी मोठी झाली। तुम्ही हे हात ठेवून दाखवू शकता आपल्या शेतकरी बांधवांना, त्याच्यावर हाताचा पंजा ठेवा तुम्ही, म्हणजे टोटली 5 बोट बसून पण शिल्लक राहते पान, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही दुसरा पण स्प्रे घेतला, बरोबर? त्यावेळेस दुसरा स्प्रे घेतला तुम्हाला, त्यावेळेस तुमची मका काही इथपर्यंत होती वाटतं, बरोबर? साधारण स्प्रे होऊन तुमचा काहीतरी 17 का 18 दिवस झाले जातात, बरोबर? तर आज तुमचा प्लॉट हा किती महिन्यात झाला? 1.5 महिन्यात झालाय, बरोबर? तर 1.5 महिन्या, खरंच 1.5 महिन्यात झालाय का जास्त झालाय काय? 1.5 महिन्यात झाला। 1.5 महिन्यात झाला। म्हणजे अशी मका कधी तुमच्यात आलती का? तुम्ही किती वर्ष झालं मकाचं पीक घेताय? दरवर्षीच करताय। दरवर्षी करताय। तर असा प्लॉट कधी आलता का तुमचा? नाही आला ना? म्हणजे एकंदरीत तुम्ही हे जे टेक्नॉलॉजी आहे ते वापरून तुम्ही 100% समाधानी आहे, बरोबर? तर आपल्या बघा, आता तरुण शेतकरी बरेचसे शेती करतायत, काही नोकर नसल्यामुळे बरेचसे आपले शेतकरी बांधव शेतीमध्ये उतरलेत आता, आणि जनावरांचे दुधाचे रेट वाढल्यामुळं आणि जनसंख्या वाढल्यामुळे मकाचं उत्पादन जास्त घेतात आपले शेतकरी। मग रासायनिक खतांपेक्षा हे चांगलं आहे का? चांगला रिझल्ट पण चांगला आहे। रिझल्ट पण चांगला आहे आणि मकाची वाढ पण फास्ट होते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी उत्पादक आहेत मकाचे, तर त्यांनी हे वापरावं का काही करावं? वापरावं, एक नंबर, योग्य आहे आणि 100% वापरावं, बरोबर? तर आपण जर तुमचा अमूल्य वेळ आमच्या कंपनीसाठी, आपल्या मिशन जैविक क्रांती अभियानात जे शेतकरी दाखवत आहेत त्यांच्यासाठी जर तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही।